नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीचा जो फॉर्म भरतो आहे टी-ईटीचा, त्याची तारीख 29 डिसेंबर ही ठरलेली असतानाच पवित्र पोर्टलवर काही नवीन सूचना आलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत 6 अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर आपण या सूचना कशा आहेत, तुम्ही या पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी अर्ज भरला असेल किंवा नसेलही भरला तरीसुद्धा तुम्हाला हे मुद्दे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. परंतु त्या अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असेल त्याची नोटिफिकेशन बघूया. तर चला मग बघूया पवित्र पोर्टलवर कशा सूचना आल्या आहेत त्यासंबंधी. तर मित्रांनो, बघू शकता ही आहे 26/12/2025ला आलेली पवित्र पोर्टलवरची जी नोटीस आहे ती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि ही उमेदवारांसाठी सूचना त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर पहिला पॉईंट बघूया. पहिला पॉईंट आहे या ठिकाणी नॉन क्रिमिलियरसाठी. तर त्या ठिकाणी त्यांनी दिलं आहे की उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलियर म्हणजेच NCL प्रमाणपत्र सन 2025-26साठी जे ग्राह्य धरण्यात आलेले सदर करण्याबाबत सूचना क्रमांक प-11 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की 2025-26साठी ग्राह्य असलेले सध्याची NCL प्रमाणपत्रच नोंद करता येईल. मित्रांनो, या ठिकाणी असं क्लिअर दिलं आहे की यावर्षीचं जर तुमच्याजवळ NCL असेल म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल म्हणजेच मे नंतरचं काढलेलं, तर तुम्ही ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी वापरू शकता. जर काही लोकांनी जर अगोदरचं असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता, परंतु नवीन जर असेल आणि 29 तारखेच्या आत तुम्ही जर ते काढलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते नवीन अपडेट केलेलं नॉन क्रिमिलियर हे या ठिकाणी वापरू शकता. त्यामुळे तुमचं अपडेटेड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या ठिकाणी अपडेट होण्यास मदत होणार आहे. दुसरा पॉईंट त्या ठिकाणी दिला आहे की तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 2025-26साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्रच पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी जे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित आहे 25-26साठीचं म्हणजे लेटेस्टवालं, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पोर्टलवर अपडेट करू शकता. आता EWS म्हणजे कोण, तर तुम्हाला जसं माहीत असेल की मराठा आरक्षणानंतरची ज्यांना मराठा प्रमाणपत्र मिळालं आहे ते वगळता ओपनमधले इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तिसरा पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी मांडला आहे की खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55 ते 60% या दरम्यान गुण मिळाले असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉन क्वालिफाईड अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट किंवा सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 किंवा पेपर 2 गुणांची 55 ते 60% या गुणादरम्यान नोंद करू नये. तशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यात जबाबदार राहील. म्हणजे काय मित्रांनो, बघा, ज्यावेळेस 2020मध्ये तुम्ही गृहीत धरू शकता ज्यावेळेस पेपर CTETचा झाला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही अर्ज करताना तुमच्याकडे जर कुठल्याही प्रकारच्या सवलतीचा म्हणजे OBC असेल, SC ST NT कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नसेल आणि तुम्ही ओपनमधून अर्ज केला आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळाले 55% ते 60% दरम्यान, जसे 82 ते 90च्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळाले असतील, परंतु नंतर त्या परीक्षेनंतर आता कालांतरानं तुमच्याकडे ती सर्टिफिकेट आलेली असतील आणि तुम्ही आता या भरतीला अर्ज करताना त्या प्रवर्गातून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला आता ती सवलत मिळणार नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी आता हे उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजेच जो अर्ज भरताना तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल, म्हणजे 2020मध्ये जर तुम्ही अर्ज करताना तुमच्याकडे SC OBC अशी कुठली नोंद असेल आणि सर्टिफिकेट असेल आणि ते तुम्ही अपलोड केलं असेल तर तेच तुम्ही आता ठेवू शकता. त्यावेळेस सर्टिफिकेट नसताना तुम्ही ओपनमध्ये अर्ज केला असेल आणि आता तुमच्याकडे जर SC ST OBC सर्टिफिकेट आलं असेल व आता तुम्ही म्हणणार की आम्ही OBC किंवा SC ST अंतर्गत अर्जाची नोंद करू किंवा दुरुस्ती करू, तर ते आता करता येणार नाही, असं त्यामध्ये त्यांनी आता स्पष्ट दिलेलं आहे. जर जसं तुम्ही केलं तर त्यासंबंधी तुम्ही स्वतः जबाबदार असाल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आता नंतरचा मुद्दा बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक दिला आहे व सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याची विनंती अर्ज हे प्राप्त होतात. म्हणजे कसं, ज्यावेळेस अर्ज भरला होता त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना 2 मोबाईल क्रमांक सांगितले होते, म्हणजे सगळ्यांनाच 2 मोबाईल क्रमांक अपडेट करायचं सांगितलं होतं, परंतु काही लोकांनी एकच मोबाईल क्रमांक टाकला होता आणि त्यांचे मोबाईल क्रमांक सध्या बंद असल्यामुळे त्यांना बरेचसे नोटिफिकेशन असेल किंवा स्वप्रमाणपत्र जे पूर्ण करण्याची विनंती असते त्याचा अर्ज प्राप्त होत नाही आहे. तर अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी OTP अनिवार्य असल्यामुळे त्यांचा सध्याचा मोबाईल
पोर्टलवर असणे आवश्यक आहे। तर हे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला OTPची गरज आहे आणि तुमचे मोबाईल क्रमांक बंद असल्यामुळे तुम्हाला OTP तो मिळत नाही आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, कारण की मुलांच्या तशा त्यांना ह्या अर्ज जात आहे। त्यामुळे ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी TAID टेट 2025साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून, बघा आता टेटसाठी तुम्ही अर्ज करताय, CETसाठी नाही, टेटसाठी तुम्ही जो अर्ज केला आहे आणि ज्या ID वरून मेल ID वरून तुम्ही अर्ज केला आहे त्या ठिकाणाहून तुम्ही विनंती अर्ज करायचा आहे। सोबतच तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा वाहन चालवायचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल, असं कुठलंही एक कागदपत्र करून तुम्ही TET 2025चा परीक्षेचा नोंदणी क्रमांक नवीन मोबाईल क्रमांकासह edupavitra25@gmail.com या ईमेलवर अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर अशा विषयासह मेल केल्यास तर तुम्हाला तुमचा स्वप्रमाणपत्र जे आहे ते करण्यासाठी त्याचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल। म्हणजे जर तुमचा मोबाईल क्रमांक जुना असेल टेटची नोंदणी करता वेळेस आणि तुम्हाला ते स्वप्रमाणपत्र अपडेट करण्याकरता OTP येत नसेल तर तुम्ही तुमचा दुसरा मोबाईल क्रमांक जो ॲक्टिव्ह आहे तो तुम्हाला अपडेट करता येईल। त्याकरता विद्यार्थ्यांना काय करावं लागेल की edupavitra25@gmail.com या मेलवरून मेल ID वरून अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर हा विषय टाईप करून तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर सोबतच दिलेल्या कागदपत्रापैकी कुठला एक पुरावा आणि तुमचे डिटेल्स की मोबाईल नंबर चेंज करायचा आहे असं तुम्ही आता विनंती करू शकता, जेणेकरून तुम्ही स्वप्रमाणपत्र त्या ठिकाणी अपडेट करू शकाल। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी टेट अंतर्गत आलेला आहे। नंतर आहे बघा पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देत असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देणं नाही। त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा टेट 2025मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांच्या मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील। म्हणजे काय की पवित्र पोर्टल किंवा अन्य पदभरतीमधून म्हणजे अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत कुठल्याही भरती अंतर्गत जर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक इत्यादी कुठल्याही प्रवर्गाचा लाभ घेतला असेल आणि तुम्ही सेवेत लागू झालेले असाल, त्यामुळे असे सेवेत लागू झालेले किंवा ज्यांना लाभ मिळालेला आहे अशा उमेदवारांनी आता टेट 2025मध्ये जर नोंद करायची असेल तर तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त किंवा माजी सैनिक अशी नोंद दाखवू शकत नाही। हां, तुम्ही तुमचा जो प्रवर्ग आहे SC असेल, OBC असेल, NT, VGT जे काही असेल तो प्रवर्ग मात्र तुम्ही टाकू शकता आणि ते नसेल तर खुल्या प्रवर्गातून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता। मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक म्हणून तुम्ही अर्ज करू शकणार नाही जर तुम्ही अगोदर त्या सवलतीचा लाभ घेऊन नियुक्ती घेतलेली असेल तर। आणि शेवटचा पॉईंट बघा, ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्ती करायची असल्यास आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाईड केले असेल तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाई करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाईड करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी। म्हणजे काही उमेदवारांनी फॉर्म भरताना जे स्वप्रमाणपत्र असते ते कदाचित चुकीनं भरल्या गेलं असेल किंवा काही चुकीची नोंद झाली असेल तर त्यांना सुद्धा आता पुन्हा ते अनसर्टिफाय करून नवीन स्वप्रमाणपत्र प्रमाणित करता येईल अशी सुद्धा त्यांनी सुविधा त्या ठिकाणी करून दिलेली आहे। तर ज्यांना वाटतं की आपला प्रमाणपत्र चुकीचं असेल किंवा काही चुकीची नोंद असेल तर त्यांनी सुद्धा आता ती नोंद त्या ठिकाणी करता येईल। परंतु या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षा जी आहे ती 29/12/2025 या दिवसाच्या आत करायचं आहे, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला या गोष्टीवर करता कार्यान्वित करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीच्या सूचना ह्या पवित्र पोर्टलवरून भावी शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत। अपेक्षा करतो तुम्हाला या सगळ्या सूचना समजल्या असतील तर कमेंटमध्ये एक पिन ड्रॉप करा। तेव्हा पुन्हा व्हिडिओच्या अपडेट्ससोबत, तोपर्यंत नमस्कार।